आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोली बाभळी कमळी कमळी। हे यू गावछाप ए चिवचिवाट, तू आमच्यावर हसली म्हणजे आम्ही घाबरलो असं वाटलं तुला? आठवतंय ना काय बोललो होतो? तुझ्याच वर्गात तुझ्याच बाजूला बसणार। पुरा केला माझा शब्द। अनु काय म्हणली होतीस? कचरा चिखल बोललो होतो तुला। माझं नाव कमळी आहे। गुलाबचा फाहीचा आजूबाजूला किती बी चिखल असला की नाही तरी बी मी उगवणार अन फुलणार मी। आता चिखल कोण आहे हे तू ठरव। यू ए ध्यानात ठेव, कमळी 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 कमळी। हॅलो चरण, आत्ताच्या आत्ता माझ्या क्लासरूममध्ये ये। या दोघी गावछाप इथेच आहे आणि ही कमळी मला स्वतःसोबत कंपेअर करते। मला हिडियट, तिला काय माहिती अनिका काय चीज आहे। आता कळेलच। कम फास्ट। अगं ए रागिणी, रागिणी बळा, अगं जेवणावर राग काढून कसं काय चालेल? पण अगं अन्नावर राग नाही काढते गाई, पण तूच बोल ना, मी कशी जेवू? कालपासून माझी पोरगी जेवली नाहीये ग। पण या घरात कुणाला फरक पडतो? अजिबात नाही। खरं सांगू का, वहिनी तिला जे काही बोलल्या ना त्यामुळे दुखावली ती माझी सोनपरी। काय करणार ते सोडून। तू काहीही बोल ग आई, मी कशी शांत बसू ते सांग। हं? अगं माझ्या पोटचा गोळा आहे। माझ्या पिल्लाला या घरात अजिबात किंमत नाहीये। तिला कोणीही विचारत नाही, पण मी विचारणार। मी विचारणार, कारण मी आई आहे तिची। रागिणी, अनिका नात आहे माझी, मला सुद्धा तिची काळजी आहे। म्हणूनच मी तिला चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न करत असते। पण तुमच्या अति लाडाने फार वेड्यासारखी वागते पोट। तिची चूक झाली, तिला मी बोलले, रागवले, त्यामुळे रागवून जेवली नाही का ती? मग तिच्या रूम बाहेर जेवणाचं ताट ठेवलं होतं, ते कोणी खाल्लं? तुम्ही दोघींनी? हे माझं घर आहे, या घरात कुठे काय चालतं याची खबर असते मला। आणि रागिणी, तुला शेवटचं सांगते, अनिकाला तुझ्यासारखं बनवू नकोस। तिला माणसांची कदर करायला शिकव। ती कमळीशी जे वागली ना ते मुळीच बरोबर नव्हतं। वहिनी, पण तू तुझ्या सख्या नातीला का ग समजून घेत नाहीस?